सकाळी दुसऱ्यांदा आली असताना माननीय मुख्याधिकारी साहेब अनुपस्थित आहेत। आज नगर परिषदेमध्ये याचं कारण असं आहे की काल माननीय माजी मंत्री आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचे कटआउट लावले असताना माननीय मुख्याधिकारी साहेबांनी 4 तासात आदेश दिले की ते कटआउट 4 तासात उतरा, परंतु याच्या अगोदर 7 तारखेला महसूल मंत्री बावनकुळे साहेब आले होते। त्यांचे कटआउट विना परवाना 40 ते 50 कटआउट तुळजापूर शहरामध्ये लागले होते। त्याची बिना परमिशन आता आम्ही चौकशी केली असता विशाल कांबळे हा कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितलं की मला कुठलीही परमिशन घेतली नाही, तो कार्यक्रम तसाच विना परवानाचा घेतलेला आहे। तर माझं शिवसाहेबांना एक विनंती आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सत्तेतले कार्यकर्ते असल्यासारखं वागू नका। तुम्ही प्रशासन अधिकारी आहात, तुम्ही नगर परिषदेचे एक क्लास 1 अधिकारी आहात, तुम्ही सन्मान न्याय देणं गरजेचं आहे। भारतीय जनता पार्टीचा असेल, राष्ट्रवादी पक्षाचा असेल, दोन्ही पक्षाला सन्मान न्याय द्या। बारकोड हा ते श्रीकांत चौधरी म्हणून जे कोण असतील किंवा आमचे संतोष काळे म्हणून जे कोण कटआउट गावात उभारून करतील त्यांना तुम्ही तंबी द्या, त्यांना एक लेखी आदेश काढा की बाबा कुणाचाही कटआउट लावलं तर विना परवाना कटआउट लावलं गेलं नाही तर त्याच्यावर गुन्हे दाखल करतील, असं या शिवसाहेबांना आदेश काढणं गरजेचं आहे। आमची महाविकास आघाडीची दुसरी वेळ आहे। आज आम्ही नगर परिषद कार्यालयामध्ये आलोय तरी सुद्धा शिवसाहेब इथं हजर नाही। त्यांनी कारण सांगतात हायकोर्टात गेलो, मुंबईला मिटिंगला, हे ठीक आहे तुमचं कार्य करणं काम आहे, परंतु तुम्ही तुळजापूरच्या नागरिकांच्या कामासाठी तुम्ही इथं कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आलात, तुम्ही तुळजापूर नागरिकांचे प्रश्न सोडवा, तुम्ही तुमचे वैयक्तिक काम करण्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, ही आमची तुम्हाला तंबी आहे।